योगाबद्दल अजूनही अनेक मिथ्स आहेत जे लोक खरं मानतात। आज आपण त्यांच्याच बद्दल बोलणार आहोत। 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन। आज जगभरात लाखो लोक योगासनांचा सराव करतात, पण तरीही योगाबद्दल अनेक गैरसमज आहेत। काहींना वाटतं योग म्हणजे फक्त स्ट्रेचिंग आहे, तर काहींना वाटतं तो फक्त ठराविक वयाच्या लोकांसाठी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योगाबद्दलचे लोकांच्या मनातील 5 मोठे मिथ जाणून घेणार आहोत आणि त्यामागचं खरं सत्य। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा। नमस्कार, मी इंद्रायणी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिले येतं योगा म्हणजे फक्त स्ट्रेचिंग। तर सगळ्यात पहिले जाणून घ्या की स्ट्रेचिंग मध्ये स्नायूंना ताण देऊन त्यांची लवचिकता वाढवली जाते। तर योगामध्ये श्वास आणि हालचाली यांचा समन्वय साधत आसनांचा प्रवाह तयार केला जातो। योग केवळ शरीरापुरतं मर्यादित नसून मन आणि अंतरात्म्यावरही लक्ष केंद्रित करतो। तसंच योगामुळे ताकद, संतुलन, समन्वय आणि लवचिकता सुधारण्यास मदत होते। दुसरा समज असा आहे की योग कोणत्याही शरीरयष्टी, वय किंवा फिटनेस नराच्या व्यक्तीसाठी नाहीये। योगासने तुमच्या शरीरानुसार बदलता येतात, त्यामुळे प्रत्येक जण सहज सराव करू शकतो। ब्लॉक, स्टेप्स यांसारख्या साधनांची मदतही घेता येते। आसने महत्त्वाची असली तरी योगाचा खरा उद्देश मनावर लक्ष केंद्रित करून स्वतःशी जोडणे आहे। तिसरं असं की आता काही लोक असं म्हणतात की खूप ऍडव्हान्स आसनं केली तरच तुम्ही चांगला योग करत आहात। खरं तर असं काही नाहीये। मुळातच योग ही स्पर्धा नाहीये। अवघड आसनं करणं म्हणजेच योगात यशस्वी होणं नाही, तर योग्य श्वास आणि शरीराची जाणीव यावरच योगाचा भर असतो। साधी आसनंही योग्य पद्धतीने केल्यास अधिक फायदेशीर ठरतात। साधा, शांत आणि सहज सरावच खरा आनंद, आरोग्य आणि अंतर्गत समाधान देतो। चौथा समज असा आहे की जो तो खूप वर्षांपासून आहे, तो म्हणजे योग हा फक्त तरुणांसाठी आहे। तर असं काही नाहीये। योगाचा फायदा कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो, अगदी तुमच्या घरातील लहान बाळापासून ते आजीपर्यंत सगळ्यांना। परंतु ज्येष्ठ नागरिकांना काळजीपूर्वक सराव करणं गरजेचं आहे। तरी आसनांमध्ये सहज बदल करता येतात। योग हा शरीरासोबतच मनालाही सकारात्मक बदल देणारा सराव आहे आणि त्याचा फायदा कोणालाही होऊ शकतो। म्हणजे काय, तर अगदी खुर्चीवर बसूनही योग करता येतो। त्यामुळे योग हा वयस्करांसाठीही सुरक्षित, प्रभावी आणि फायदेशीर व्यायाम आहे। पाचवा समज असा आहे की गेल्या काही शतकातच योग जागतिक झाला आहे। योग हा केवळ व्यायाम नाही, तर हजारो वर्षांची परंपरा आहे। योग आज जगभरात लोकप्रिय असला तरी त्याची परंपरा ही खूप वर्ष जुनी आहे। आज योगाने अनेक रूपं घेतली असली तरी त्याचा मूळ उद्देश तोच आहे, शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणं। असे हे काही समज बऱ्याचदा तुम्ही लोकांच्या बोलण्यातून ऐकले असतील। योग म्हणजे केवळ आसनं नाहीत, तर शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी एक जीवनशैली आहे। या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दररोज काही मिनिटं योगासाठी द्या आणि त्याचा अनुभव स्वतः घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला खेळूया।